नाशिकच्या मिरगावात भोंदूबाबा अशोक खरात विरोधात ग्रामस्थांचा संताप। ग्रामपंचायत निधीतून मंजूर झालेली पाणीपुरवठ्याची टाकी राजकीय दबावाचा वापर करत खरातने शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी वळवल्याचा गंभीर आरोप। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुपचूप प्रभाग रचनेत बदल केल्याचा काँग्रेसचा भाजपवर आरोप। 10 प्रशासकीय झोनपैकी मंगळवारी झोनमध्ये फेरबदल करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप। आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी 23 मार्चला मुंबई गोवा महामार्ग रोखणार। कोकणातील शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी चक्का जाम आंदोलन करणार। मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक। धनगर समाजाची बीडमध्ये एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी बैठक। उद्या मुंबईच्या दिशेने धनगर बांधव कूच करणार। धनगर नेते दीपक बोऱ्हाड यांचं मुंबईत उपोषण सुरू। धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव भ्रष्टाचारी। जाधवांकडे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आमदार बबनराव लोणीकरांचा आरोप। कारवाई करण्याची मागणी। अहिल्यानगरच्या वीज वितरण कार्यालयात खासदार निलेश लंकेंचं ठिय्या आंदोलन। जिल्ह्यात सायंकाळी 6 ते 10 दरम्यान होणाऱ्या लोडशेडिंग विरोधात लंकेंच्या अधिकाऱ्यांशी चर्चा। 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचं प्रशासनाचं आश्वासन। फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंकडून सोलापूरच्या माढा तालुक्यात अनेक भागात फळबागांची पाहणी। अमेरिका इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं गोगावलेंचं वक्तव्य। जळगावात मतदार यादी दुरुस्तीविषयी दिलेल्या कामात दिरंगाई। 7 बीएलओंविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची बीएलओंविरोधात कारवाई। पालकमंत्री विखेंकडून ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीची भेट। उपचाराचा सर्व खर्च प्रवरा ग्रामीण रुग्णालय करणार असल्याची माहिती। तर अनेकांची चौकशी केली, मात्र आरोपीचा शोध अजूनही लागला नसल्याची विखेंची माहिती। गोंदियाच्या किंडगीपारमधील ग्रामस्थांचा दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा। तर दारूबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याची आमगाव तालुका प्रशासनाची माहिती। 10 एप्रिलला रास्तारोको आंदोलनाचा इशारा। रत्नागिरीच्या गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये घरगुती सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध। घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही। गोडाऊनमध्ये जवळपास 600हून अधिक सिलेंडर। टीव्ही9च्या माध्यमातून गॅस गोडाऊनमधून रियालिटी चेक। जळगावमध्ये बुकिंग करूनही घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार करत नागरिकांची एजन्सी समोर गर्दी। नागरिक तक्रार करण्यासाठी आल्यानंतर गौतम गॅस एजन्सीचे कार्यालय बंद असल्याने नागरिकांचा संताप। भंडारा जिल्ह्यातील वरठीमध्ये भारत गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। सिलेंडर वितरणाच्या वेळी एजन्सीकडून मेंटेनन्सच्या नावाखाली ग्राहकांना जबरदस्तीने गॅस पाईप खरेदी करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप। पुण्याच्या चाकणमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना 8 ते 10 तास रांगेत थांबवण्याची वेळ। धक्कादायक बाब म्हणजे गॅस एजन्सीच्या कार्यालयाला टाळं ठोकून एजन्सीधारकच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस। जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगडीचा तुटवडा। ऑर्डर्स देऊनही 8 दिवस उलटले तरीही इंडक्शन तसंच इलेक्ट्रिक शेगडीचा माल मिळत नसल्याची विक्रेत्यांची माहिती। वर्ध्यातील ठाकरे मार्केट परिसरातील इंडियन एजन्सीत गॅसचा तुटवडा। गॅस उपलब्ध नसल्यानं नागरिकांची अडचण। गॅस घेण्यासाठी नागरिकांची मोठी रांग। गॅस पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा। गॅस नसल्यामुळे शहरातील ऑटो एलपीजी पंप बंद। जवळपास 25 ते 30 हजार ऑटो रिक्षाला ऑटो एलपीजी गॅसचा फटका। अमरावतीचे शेतकरी रवींद्र मेटकर यांचं इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान। कृषी उद्योजक म्हणून अमरावतीत कुक्कुटपालन व्यवसाय करत असलेल्या मेटकर यांच्याकडून इंग्लंडमधील व्याख्यान कार्यक्रमात माहिती देणार। जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण सुरू। 24 तासात सोन्याच्या दरात 4 हजारांची तर चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,48,320 रुपयांवर तर चांदीचे दर 2,36,900 रुपयांवर।
इचलकरंजी शहरातील लालनगर परिसरात रमजान ईदच्या दिवशी गॅस गळतीमुळे भडका. घटनेत पती पत्नी जखमी तर घरातील साहित्याचंही मोठं नुकसान. इचलकरंजीत ईदच्याच दिवशी गॅसला भडका उडाला आहे आणि यात मोठं नुकसान झालेलं आहे. पती पत्नी यात गंभीर जखमी झालेले आहेत. तसंच घरातील इतर वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इचलकरंजीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. ईदच्या दिवशी गॅसचा भडका उडाला आणि यात पती पत्नी जखमी झालेत. बीडच्या खालापुरी गावात गावगुंडाची दहशत. कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांसह डोळ्याला काळी पट्टी बांधून उपोषण. कारवाई करण्याची मागणी. जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका. रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या गहू पिकाचं मोठं नुकसान. शासनाने पंचनामे करून नुकसानीची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात अवकाळी पाऊस. रब्बी हंगामातील गहू ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्याला विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा तडाखा. 5 जनावरं दगावली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईची केली मागणी. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस. आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. 2 वर्षांनंतर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलं. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. सोलापुरात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका. पडसाळी गावातील शेतकऱ्यांच्या ढोबळी मिरचीची बाग पूर्णपणे आडवी. जवळपास 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्याने कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाकडून सुरुवात. जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. बुलढाण्यातील वळती शिवार परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस. द्राक्ष पिकांना अवकाळी पावसाचा फटका. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगावात हत्तींचा धुमाकूळ. भाजीपाला, मिरची आणि मका पिकाचं प्रचंड नुकसान. सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्यातील भोर नगरपालिकेचे कर भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार. नागरिकांना मालमत्तांचा कर, पाणीपट्टी 31 मार्चपर्यंत भरण्याचं आवाहन. आतापर्यंत 100 थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडलीत. बीडच्या जरुड गावातील सूरज कोरडेचा अपघातात मृत्यू. कोरडे कुटुंबियांकडून सूरज कोरडे यांचे नेत्रदान. कोरडे कुटुंबियांच्या निर्णयाचं ग्रामस्थांकडून स्वागत. पालघर जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या वाहनाची भर. कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने तब्बल 17 नवीन बोलेरो गाड्या पोलीस दलात दाखल. वरणगाव येथील 32 अंगणवाड्यांची दुरवस्था. स्लॅब कोसळत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची वरणगावच्या नगराध्यक्षांची मागणी. कोल्हापुरात पार्किंगच्या वादातून वाहनांची तोडफोड. कोल्हापुरातल्या राजारामपुरी परिसरातील घटना. घरासमोर पार्क केलेली गाडी काढायला लावल्याने गाडीची तोडफोड. गाडीची तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. भिवंडीतील जेलमधून फरार झालेल्या आरोपीला महिनाभरानंतर कोल्हापुरात अटक. जेलची लोखंडी खिडकीची सळई तोडून आरोपी फरार झाला होता. भिवंडी गुन्हे शाखेकडून अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी.
हिंगोलीच्या अंबिकानगर भागातील सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि डॉक्टरच्या घरी चोरी, घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास. हिंगोली शहर पोलिसांकडून तपास सुरू. नागपूरमध्ये महागडे लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चोरट्याला अटक. कळमना पोलिसांची मोठी कारवाई. आरोपीकडून 3 लॅपटॉप, 6 महागडे मोबाईल असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अंबरनाथच्या चिखलोली डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीवरून स्थानिक रहिवासी आक्रमक. 8 दिवसात कचरा टाकणं बंद करण्याची मागणी. शैलेश भोईर आणि प्रजेश तेलंगे यांच्यात वाकयुद्ध.